2-3 दिवसापूर्वीच जेवढे विरोधी पक्षातले सर्व पक्ष आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्ष सोडून जेवढे पक्ष आहेत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली होती की मतदार याद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आलेला आहे, फार मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे, फार मोठ्या प्रमाणात निवडणुका जिंकण्यासाठी मुद्दामून चुका करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व त्रुटी दुरुस्त करून मगच निवडणुका घ्याव्या अशा पद्धतीने आम्ही सर्वपक्षीय नेते आणि सर्वपक्षीय प्रमुख मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी लाखोचा मोर्चा काढला. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चा मुंबईमध्ये जेव्हा निघाला होता त्यावेळेस सर्वपक्षीय नेते त्यामध्ये होते. त्याच पद्धतीनं पहिल्यांदा त्याच प्रकारचा मोर्चा, लाखोचा मोर्चा सर्वपक्षीय नेत्यांनी त्या ठिकाणी काढला. शरद पवार पासून, उद्धवजी ठाकरे पासून, काँग्रेसच्या नेत्यांपासून, मनसेचे माननीय राज ठाकरे सर्व नेते त्या नेत्यामध्ये होते. सर्वांनी मागणी केली की या सर्व याद्या पहिले दुरुस्त करा, स्वच्छ करा, याद्यामध्ये जो घोळ आहे तो दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या. नाहीतर पारदर्शक निवडणुका झाल्या असं कोणी म्हणणार नाही. त्याचा जो सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला फायदा होईल या पद्धतीने आम्ही सर्वांनी विनंती केली होती. 2, 3, 4 महिने उशीर झाला तरी चालेल, 5 महिने उशीर झाला तरी चालेल, पण याद्या स्वच्छ करूनच निवडणुका घ्याव्या. पण इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. इलेक्शन कमिशन हे प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली काम करते आणि म्हणून आज इलेक्शन कमिशननी आज पत्रकार परिषद घेऊन 2 डिसेंबरला निवडणुका घेण्याचं जाहीर केलं. आज त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, इलेक्शन कमिशनचे जे प्रमुख आहेत वाघमारे साहेब, त्यांनी बोलताना एक वाक्य म्हटलं ते अतिशय महत्त्वाचं आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या केल्या. याचा अर्थ काय? जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या आम्ही मतदार याद्या स्वच्छ केल्या. याचा अर्थ अजून सुद्धा मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही संपूर्ण याद्या, मतदार याद्या स्वच्छ केल्या. हे वाक्य त्यांचं अतिशय महत्त्वाचं आहे. जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येतील तेवढ्या आम्ही केल्या. याचा अर्थ अजून सुद्धा त्या मतदार याद्यामध्ये घोळ आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यालाच आमचं ऑब्जेक्शन आहे, त्यालाच आमचा विरोध आहे की इलेक्शन कमिशनच्या प्रमुखांनी स्वतः आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की मतदार याद्या संपूर्णपणे स्वच्छ झाल्या नाही. आम्हाला जेवढ्या मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्याच आम्ही केल्या हे त्यांनी म्हटलेलं आहे.